म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्या दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। अवघ्या काही मिनिटांपूर्वीच कॅबिनेट बैठक पार पडलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार, याची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे। आता 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे। आजपासून याची सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या बैठकीमध्ये आणखीन लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे। आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र सोबत आणखीन काही निर्णय झालेले आहेत, ते निर्णय आपण पाहूया। लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात, पण आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 2100 रुपये जमा होणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे दिला जातोय। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्की आनंद फुलला असेल। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 2100 रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये असं तुम्हाला 3600 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। आता याची सुरुवात 12 जिल्ह्यांमध्ये झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणी काही दिवसापासून प्रचंड नाराज झाल्या होत्या की लाडक्या बहिणींना भाऊबीजीला पैसे मिळाले नाही, दीपावलीला पैसे मिळाले नाही। बहिणींची नाराजगी दूर करण्यासाठी आम्ही लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा करत आहोत। हे आश्वासन देतो की लाडक्या बहिणी कुठल्याही प्रकारे नाराज होणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी योजना सुरूच राहील। 5 वर्ष आमचं सरकार आहे तोपर्यंत तरी योजना आम्ही बंद पडूच देणार नाही। ती कुठली योजना असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, शेतकऱ्यांना विमा असू द्या, कुठल्याही प्रकारच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सर्व योजना आम्ही सुरूच ठेवू, एकही योजना बंद पडू देणार नाही। आता लाडक्या बहिणींना फक्त एक काम करणे गरजेचे आहे। बघा, आता तुम्हाला एक काम करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, तर हे काम काय असणार आहे? ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत, बघा भरपूर असे कारण आहेत की लाडक्या बहिणी कुठल्याही निकषामध्ये बसत नाही, त्या बहिणींना लाभ मिळत होता, पण अशा बहिणींना आता काढण्यात आलेला आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस सुरू करण्यात आला त्यावेळेस त्यामध्ये क्रायटेरिया लावण्यात आला होता की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे, एका कुटुंबामध्ये 3 महिला लाभ घेऊ शकत नाही। आता या निकषामध्ये ज्या बहिणी बसत नाही त्यांना तर वेगळं करण्यात आलेलं आहे, पण 2,26 लाख लाडक्या बहिणी आता यासाठी पात्रता आहेत। बघा, आता 2,60 महिला यासाठी पात्रता होत्या, पण आता 2,26 लाख लाडक्या बहिणी पात्र आहेत। या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। पात्रतेची यादी आलेली आहे आणि जिल्ह्यांची यादी आलेली आहे। बघा, कुठल्याही योजनेच्या राबवण्यासाठी योजना कायमस्वरूपी चालू राहावी यासाठी राज्य सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असते। तर आता लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये आणि आता नोव्हेंबर पासून जे 2100 रुपये सुरू होणार आहे याची अंमलबजावणी झालेली आहे। याचा GR सुद्धा आलेला आहे। तर तुम्हाला माहिती सांगतो, लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार याची तरतूद झालेली आहे। याची तरतूद झाली म्हणजे 3600 कोटी रुपयाचा महिला व बाल विकास विभाग अदिती तटकरे मॅडम यांनी बँकांना दिलेला आहे। ज्यावेळेस पैसे बँकांना मिळतात त्याच वेळेस पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते। तुम्हाला माहित आहे, डेबिटचा बटन दाबल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये एक पैसे जमा होतात आणि तुमच्या मोबाईलला एक मेसेज येतो। जो तुम्हाला मेसेज येतो तो तुम्हाला 1500 रुपयाचा आधी मेसेज येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा मेसेज येणार आहे तो 2100 रुपयाचा। 2100 रुपयाचा जो मेसेज येणार आहे आणि 1500 रुपयाचा जो मेसेज येणार आहे
तो तुमच्या मोबाईलवर कदाचित दोघं मेसेज एकत्र येऊ शकता. आधी 1500 रुपयाचा मेसेज येईल, त्यानंतर तुम्हाला कदाचित 2 तासानंतर किंवा 3 तासानंतर 21 रुपयाचा मेसेज किंवा 2 दिवसानंतर सुद्धा येऊ शकतं. तर तुम्ही चिंता करायची काही गरज नाही. 1500 रुपयाचा मेसेज आला असं विचार करायचा नाही की तुम्हाला एकच महिन्याचा हप्ता भेटला. तुम्हाला दुसरा महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. आणि दोघं महिन्याचे जर 1500 रुपये जमा झाले तर कदाचित पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुरू होईल असं आम्ही GR मध्ये वाचलेलं आहे. तर GR मध्ये जी माहिती आलेली आहे या माहिती अनुसार तुम्हाला माहिती सांगतो की 12 जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला मेसेज आला असेल. जर तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा झाले का 1 हप्त्याचे पैसे जमा झाले, एक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता जिल्ह्यांची नावं सुद्धा लिहा. आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 15 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे. 15 हप्त्याचे पैसे तुम्हाला जमा झाले आहे. तर आता 16वा हप्ता आणि 17वा हप्ता तुम्हाला वाटप होत आहे. तर या दोघं हप्त्याचे पैसे तुम्हाला जमा होत आहे आणि पुढेही असंच तुम्हाला जमा होतील. एकही हप्ता तुम्हाला लेट होणार नाही. बघा, या बैठकीमध्ये आणखीन एक निर्णय झालेला आहे. निर्णय कुठला झालेला आहे की लाडक्या बहिणींना पैशासाठी आता वाट पाहावं लागणार नाही. आता तुम्हाला 10 तारखेच्या आत कुठल्याही महिना असू द्या. बघा, आता नोव्हेंबरचा महिना चालू आहे तर नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र या महिन्यामध्ये तुम्हाला देण्यात येत आहे. पण पुढच्या महिना डिसेंबर महिन्याचा जो हप्ता येणार आहे तुम्हाला पूर्ण महिना वाट पाहायची गरज नाही. तुम्हाला 10 तारखेच्या आतच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. बघा, आता हे बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की बहिणींना आता प्रतीक्षा करायची गरज नाही. ज्या प्रकारे महिन्याचं पेमेंट येतं त्याच प्रकारे लाडक्या बहिणींना जे अनुदान दिलं जात आहे. तर यामध्ये 10 तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे. तर बघा, पैसे जे वाटप होणारे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील. 3 टप्प्यामध्ये ही स्कीम राबवली जाते. डेबिटचा बटन दाबला जातो. तर पहिले 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतात. याची यादी आलेली आहे. ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो की आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. तर बघा, 3 टप्प्यांपैकी पहिला जो टप्पा असणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पहिला जो जिल्हा असणार आहे त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. पहिला जिल्हा येतो धुळे. धुळ्यामध्ये जवळपास 2,86,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा 3,000 रुपये जमा होणार आहे. यामधून ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींची संख्या आहे 2,86,000 लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे आणि या बहिणी पात्र ठरून यांना 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा होत आहे. तर पुढचा जिल्हा येतो नंदुरबार. तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नंदुरबार मध्ये सुद्धा आज पैसे वाटप होत आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे 3,000 रुपये जमा होत आहेत. पुढचा जिल्हा येतो नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जवळपास 2,40,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि या बहिणींना 2,40,00,000 बहिणींना पैसे जमा होत आहे. पुढचा जिल्हा येतो नागपूर. नागपूर जिल्ह्यावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. नागपूरमध्ये सुद्धा 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होत आहे. पुढचा जिल्हा येतो नाशिक. नाशिकमध्ये जवळपास 2,86,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. यांची KYC झालेली आहे आणि या लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे. पुढचा जिल्हा येतो परभणी. परभणीमध्ये सुद्धा आता जवळपास 2,40,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा होत आहे. पुढचा जिल्हा येतो पालघर. पालघरमध्ये सुद्धा आता लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा येतो पुणे. आता लाडक्या बहिणींच्या संख्येने सर्वात जास्त मोठा जिल्हा असणारा जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 3.5 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि यापैकी ज्या बहिणींची KYC झाली असेल त्याच बहिणींना 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा येतो बीड. बीड जिल्ह्यामध्ये पण जवळपास 1,60,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या लाडक्या बहिणींना जवळपास 2 हप्त्याचे पैसे आणि यासोबतच लाडक्या बहिणींना ज्यांची KYC झाली असेल त्यांना 2 हप्त्याचे एकत्र पैसे जमा होत आहे. पुढचा जिल्हा येतो बुलढाणा. तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,00,000
90,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि यांची केवायसी सुद्धा झालेली आहे. केवायसी झाल्यानंतर या बहिणींना पैसे जमा होत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो भंडारा. भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जवळपास 1,87,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि आजपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जवळपास 2,37,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे वाटप होत आहे. त्यानंतर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे आपण ती यादीकडे वळूया. आज या यादीमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजना अंतर्गत 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला जमा होतील. पुढचा जिल्हा आहे तो बघा. पुढचा जिल्हा म्हणजे उद्या कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पहिला जिल्हा आहे तो अकोला. तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे उद्यापासून या पहिल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर अकोल्यामध्ये जवळपास 2,40,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार आहे. दुसरा जिल्हा आहे तो अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 2,48,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे यांची केवायसी झाली आहे. तर केवायसी झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पुढचा जिल्हा आहे तो अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण जवळपास आतापर्यंत केवायसी झालेल्या आणि पात्र महिलांची संख्या आहे 2,48,700 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. तर या बहिणींना सुद्धा आता पैसे जमा होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर हा सर्वात जास्त 2 नंबर असलेला जिल्हा आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून संख्येने. तर या जिल्ह्यामध्ये जवळपास 3,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. 3,00,000 लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे जमा होत आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जवळपास 7,00,000 लाडक्या बहिणी यापैकी सर्वात जास्त पात्र ठरलेले आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पैसे जमा होत आहे. पुढचा जिल्हा आहे तो गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जवळपास 2,50,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो जळगाव. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आता भरपूर बहिणींना पैसे जमा होत आहेत. त्यानंतर जालना. जालना जिल्ह्यामध्ये पात्रता आहे आणि उद्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर येतो ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 2,90,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 हप्त्याचे पैसे वाटप होत आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो उस्मानाबाद. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 2 कोटी महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. अशा प्रकारे या उद्या या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता आपण वळूया शेवटच्या यादीकडे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी ज्या जिल्ह्यांची नावं आलेली आहे उरलेल्या 12 जिल्ह्यांची, तर 12 जिल्ह्यांची नावं अशा प्रकारे बघा. पहिला जिल्हा येतो सांगली. तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर 2 दिवसानंतर तुम्हाला पैसे जमा होतील 2 हप्त्याचे. त्यानंतर येतो हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, यवतमाळ. आता या 3 जिल्ह्यांमध्ये जर राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला 2 दिवसानंतर पैसे जमा होतील. त्यानंतर मुंबई शहर, लातूर, वर्धा, सातारा, वाशिम, सिंधुदुर्ग, सोलापूर असे या 12 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसानंतर पैसे वाटप होणार आहेत. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल 2 दिवसानंतर तुम्हाला पैसे जमा होतील. अवघ्या काही तासांनंतरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्ही जर प्रथम यादीमध्ये तुमचा जिल्हा आला असेल तर तुम्हाला काही मिनिटांपूर्वीच तुम्हाला मेसेज येईल की 3,000 रुपये तुम्हाला जमा होण्याचा मेसेज येणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आतापर्यंत तुम्हाला हप्ता भेटला का नाही ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. हप्ता भेटला असेल तर हो म्हणा, नाही भेटला असेल तर नाही म्हणा. असं नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.